क्रिकेट, सिनेमा आणि मनोरंजनच्या चंदेरी दुनियेत आपलं स्वागत. आज नूतन पार्ट 1. आज नूतनची काही अफलातून गाणी हे मी 2 भागात सादर करणार आहे, कारण ऑब्विस आहे नूतनच्या गाण्याच्या खजिन्यातून मोजकी गाणी निवडायची हेच मुळात अवघड आहे आणि एकाच भागात सगळं बसवायचं हे तर अशक्यच आहे, म्हणून 2 भागात. आज पहिला, पुन्हा एकदा गोल्डन एरा, पुन्हा एकदा ते 50, 60 आणि 70चं दशक, तो कृष्णधवल रुपेरी पडदा आणि ते जबरदस्त कलाकार. अशा या झगमगणाऱ्या तारकांच्या मांदियाळीत आपलं एक समर्थ मराठी नाव नूतन. राज दिलीप देव यांच्या जमान्यात नूतन, मधुबाला, नर्गिस ही नावंही त्याच तोलामोलाची होती. आपल्या शालीन आणि खानदानी सौंदर्यानं ओळखली जाणारी नूतन दिल्ली का ठग या सिनेमात चक्क स्विमसूट मध्येही बिनधास्त वावरली होती. अर्थात आजच्या बेवॉच स्विमसूटच्या जमान्यात अंगभर बसणाऱ्या त्या स्विमसूटला स्विमसूट म्हणणं हे धाडसाचं ठरेल. देवसाहेब बरोबर नूतन ही मला वाटतं हिंदी चित्रपटसृष्टीतील ऑल टाइम ग्रेट रोमॅन्टिक जोडी असं म्हणायला हरकत नसावी. पण या जोडीचे इनमीन 4च चित्रपट निघावेत हे अनाकलनीय. दिलीप कुमार सोबत लीड रोल करायची इच्छेत सुद्धा तिची इच्छाही राहूनच गेली. राज बरोबर पण तिची जोडी चांगली जमून गेली. अनाडी, दिल ही तो है, मस्त होते हे सगळे पिक्चर. मुलगा मोहनीश ची हीच रिॲक्शन आहे, त्याला देव आणि राज यांच्या बरोबरचे आईचे सिनेमे आवडतात. आपल्या आई बरोबर नूतनचे झालेले मतभेद, तिच्यातली सर्वोत्तम अभिनय क्षमता, तिला मिळालेले पुरस्कार, त्यानंतर तिची लहान बहीण तनुजा, पुढच्या पिढीत मुलगा मोहनीश, त्यानंतर काजोल, याशिवाय तिचा शॉर्ट टेम्पर्ड स्वभाव, संजीव कुमार सोबतचा दर्दभरा किस्सा, त्यानंतर दुर्धर आजाराशी तिने दिलेला अयशस्वी लढा, तिचं अकाली एक्झिट, हे सगळ्यांना ठाऊक आहेच. पण या सगळ्या रोलर कोस्टर मध्ये तिची सदाबहार गाणी रसिक कधीही विसरणार नाहीत. अशाच काही गाण्यांच्या काही गमतीदार आठवणी. पेइंग गेस्ट सिनेमातली ओ निगाहे मस्ताना हे जे गाणं आहे हे हिंदी चित्रपट सृष्टीचा जो सुवर्णकाळ आपण त्याला म्हणतो त्यातलं एक अतिशय लोकप्रिय रोमॅन्टिक आणि सदाबहार गाणं आहे. ओ निगाहे मस्ताना या गाण्यात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी एकही शब्द न गाता केवळ हमिंग केलेलं आहे आणि या हमिंगच्या एक्सपेरिमेंटमुळे हे गाणं भारतीय सिनेसंगीत जे म्हणतात त्याच्यामध्ये अजरामर ठरलंय. स्वतः आशा भोसले या प्रयोगाबाबत साशंक होत्या. तेव्हा एक धाडसी प्रयोगच होता हा, पण तो कमालीचा यशस्वी झाला. तसं पाहिलं तर या गाण्याची जी ओरिजिनल चाल आहे ती संथ होती. किशोरनं सचिनदांना काही सूचना केल्या आणि त्या सचिनदांना आवडल्या. आता गाण्याची सुरुवात आणि अंतरा संपताना किशोरनं म्हटलेलं हो 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 हा मूळ गाण्याचा भाग नव्हता, पण ही किशोरची कल्पना सचिनदांना आवडली आणि रसिकांनाही आवडली. कवी मजरू यांच्यासाठी तर हे चॅलेंजच होतं, कारण या गाण्यामध्ये नायिका फक्त हमिंग करणार होती, पण गाण्याचा जो रोमॅन्टिक इफेक्ट आहे तो कुठेही कमी व्हायला नको होता. तसंच त्याचं ते प्रवाही राहायला हवं होतं, फ्लुएंट. ही कसरत होती आणि ही कसरत मजरूनी बरोबर साधली आणि देवानंद आणि नूतन यांच्या जबरदस्त अदाकारीनं त्याला 4 चांद लग गए असं म्हणायला हरकत नाही. आता या गाण्याच्या यशाचं जे श्रेय आहे ते देवानंद आणि नूतन यांच्यातल्या ऑन स्क्रीन केमिस्ट्रीला नक्कीच जातं. पडद्यावर नूतननं आशाजींच्या त्या हमिंगवर इतके सुंदर एक्सप्रेशन दिले की अनेक लोकांना सुरुवातीला असं वाटलं होतं की नूतन स्वतःच गुणगुणत आहे. या गाण्यासाठी आशाताईंची तारीफ करावीच लागेल. आशा भोसले यांच्या केवळ आवाजाचा जो चढ उतार आहे, व्होकल मॉड्युलेशन, या व्होकल मॉड्युलेशननी गाणं कसं आणि किती हिट होऊ शकतं याचं एक हे उत्तम उदाहरण आहे. या सिनेमात खूप छान होती या सिनेमातली गाणी. आणखीन एक लाजवाब गाणं
छोड़ दो आंचल जमाना क्या कहेगा. हा जो काळ होता हा पेइंग गेस्ट हा सिनेमा आहे, त्या सिनेमातल्या गाण्यातल्या रेकॉर्डिंगचा काळ होता. आणि तेव्हा सचिनदा आणि लता मंगेशकर यांच्यामध्ये काही कारणास्तव मतभेद झालेले होते. त्यामुळे मग सचिनदांनी पेइंग गेस्ट चित्रपटातला जो महिला आवाज होता ती सर्व जबाबदारी आशा भोसले यांच्यावर सोपवली आणि आशाने या संधीचं सोनं केलं. याच काळात किशोर कुमार आणि आशा भोसले यांचं छोड़ दो आंचल जमाना क्या कहेगा हे दुसरं तुफान लोकप्रिय गाणं रेकॉर्ड झालं. ओ निगाहे मस्तानामध्ये जो हमिंगचा प्रयोग होता त्यामुळे आशाजींचं जे अष्टपैलू गायकी आहे त्याला एक नवी ओळख मिळालीच होती आणि या गाण्याने ती ओळख आणखीन पक्की झाली. गाण्याच्या सुरुवातीला आणि मध्ये मध्ये आशा भोसले यांनी आहा हा आणि हा 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 असा नखरेल आणि खट्याळपणे असण्याचा आवाज दिला आहे. या रेकॉर्डिंगच्या वेळी आशा भोसले यांनी अगदी उत्स्फूर्तपणे हा प्रयोग केला होता. परंतु ज्येष्ठ संगीतकार सचिन देओबर्मन यांना हा बदल आवडला नाही. त्यांच्या मते गाण्यामध्ये असं विचित्र हास्य नको आणि त्यामुळे आशाताईंवर नाराज पण झाले होते. पण त्यावेळेला असं झालं ना की वेळेची कमतरता हे या गाण्याला वरदान ठरलं. एस डी बर्मन यांना ते हास्य काढून हे गाणं पुन्हा रेकॉर्ड करायचं होतं. पण त्या काळी असं होतं ना की स्टुडिओमध्ये टाइम कन्स्ट्रेंट्स फार होत्या आणि तो जो चित्रपट आहे त्याच्या रिलीजची डेट पण जवळजवळ यायला लागली होती. मग त्यामुळे वेळेअभावी हे गाणं पुन्हा रेकॉर्ड करणं काही शक्य झालं नाही आणि हेच गाणं फायनल करायला लागलं. गंमत म्हणजे गाणं रिलीज झाल्यावर लोकांनी आशा भोसलेच्या त्याच हसण्याला आणि त्या आदांना डोक्यावर घेतलं आणि तेच या गाण्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य ठरलं. म्हणतातच ना जो होता है वो अच्छे के लिए ही होता है. मना जनाब ने पुकारा नहीं हे आणखी एक सुंदर गाणं आहे. याच चित्रपटातलं आणखीन एक गाणं आहे चांद फिर निकला. हे जे गाणं आहे हे जरा बाकीच्या गाण्यांच्या मूडपेक्षा वेगळं आहे. हे लताबाईंनी गायलेलं आहे. या गाण्यामध्ये पाश्चात्य आणि भारतीय या दोन्ही संगीताचा मिलाप थोडासा साधलेला आहे आणि तो जो मिलाप आहे तो या गाण्याला एक वेगळीच उंची देऊन जातो. विरहाची आर्त हाक आहे ही मजरू सुलतानपुरी यांनी लिहिलेले शब्द अत्यंत साधे पण मनाला भिडणारे आहेत. प्रियकराची वाट पाहणाऱ्या प्रेयसीच्या मनातील तळमळ, विरह आणि चंद्राला पाहून येणारी त्याची आठवण यात हुबेहूब मांडली आहे. नूतनच्या चेहऱ्यावरील व्याकुळता आणि डोळ्यामधले विरहाचे भाव यामुळे हे गाणं पडद्यावर जिवंत झालंय. देव आनंद आणि नूतन यांची जोडी या चित्रपटात खूप गाजली. चित्रपटात इतर गाणी रोमॅन्टिक आणि चंचल होती, मात्र चांद फिर निकला या धीर गंभीर आणि भावुक गाण्यानं प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळं आणि कायमचं स्थान निर्माण केलं होतं. आता नूतन हा फार मोठा विषय आहे. नूतन भाग 2 मध्ये आपण मजा घेऊया नूतनच्या आणखी काही गाण्याची. हा भाग फारच लांबत चालला, कंटाळा यायला नको, म्हणून आता इंटरव्हल करूया आणि भेटूया पुन्हा दुसऱ्या भागात. तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर पुढच्या भागामध्ये नूतनच्या कोणत्या गाण्यांवरचे किस्से ऐकायला तुम्हाला आवडतील ते कॉमेंट मध्ये सांगा. बरं आहे, तर मग भेटूया पुन्हा.